आता आम्ही निघतोय. काल तुम्ही वरती गेलात करवंदाला तेव्हा तोडायचं होतं ना. घेऊन गेलो इकडे बसताना मांडलेला. होय काय येऊ. अरे वा मस्त रे. मी येऊ तुमच्या बरोबर. बघ मस्त आवडे भेटलं त्यांना बसायला. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव अंतरा बाबू आहे. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो आता आम्ही निघालो आहे कणकवलीला आमच्या पाहुण्यांकडे. चला आपण तिकडे जाऊया आणि माझ्यासोबत तुम्ही पण ट्रॅव्हलिंग करा. लेट्स गो. आणि आज खूप ऊन पण आहे. सो आता आम्ही थोड्या वेळाने कार सुरुवात करून AC लावणार, कारण खूप म्हणजे गरम होतं आहे. चला, पावसामुळे काही एवढं वाटलं नव्हतं, पण आता पाऊस पण स्टॉप झाला आणि ऊन एवढं बेकार लागतं आहे ना. आणि आई आणि बाबा तिकडे बाहेर थांबले आहेत. ते काहीतरी कोयता बनवायला दिलं आहे. सो बाहेर थांबले ते बघा, दाखवतो. त्यांचं होईल आणि आपण आता निघूया. सो आता मी थांबलो आहे नाश्ता करायला. सकाळी काय खाल्लं नव्हतं. आई आणि बाबांनी सकाळी बटर आणि चहा प्यायली होती. मी काही खाल्लं नव्हतं. सो आता चला आपण खायला थांबूया. आतमध्ये म्हणून त्यांना बाहेर बघूया. फ्लावर आता आम्ही मागवले कट वडा. काम पुरी येतं आता. अजून पुरी येणार आहे. प्रॉन्स आहे, फ्लावर आहे. एक पुरी कमी हा देतो काळी वडा आणि 2 पाव द्या. आणि 2 पाव 2 कटवडा पाव. आम्ही तर ह्या हॉटेलमध्ये खाल्लं कट वडा आणि कट वडे ना. कट वडा आणि कटवडे खाल्ले. पुरी पण होती आणि पाव पण होता. मस्त लागली टेस्ट, आम्हाला आवडलं. स्वतः मी निघतो आहे. कणकवली ST डेपोच्या समोरच आहे शॉप. आणि खूप गर्दी असते आतमध्ये. आम्हाला पण सीट भेटत नव्हती. म्हणजे रिकामी झाली तेव्हा मग आम्ही आतमध्ये गेलो. चला आता पण निघूया आपल्या पाहुण्यांच्या घरी. नागव्यामध्ये जायचं आहे. फर्स्ट व्लॉग तिकडचाच होता, नागव्यातला. टेलींकडे जायचं आहे. पहिला व्लॉग तोच होता. चला आता मी आलो आहे नागवा. ती बघा समोर इथे विहीर पण आहे. मस्त वाटतं. स्काय पण आज मस्त आहेत. आणि आता आम्ही आलो आहे नागेश्वराच्या मंदिरामध्ये. पाया पडूया आपण आता. गाडी पण इथेच लावली. तिकडे अगरबत्तीचा. कोण नाही आतमध्ये तेवढा. अच्छा, 12च्या आधी असतात. हो, सकाळचे असतात. पक्षी बघा कसा बसलाय घराच्या वंद्यावर. टीव्ही आहे एका बघलास. हे बघा कसं देवळाच्या समोरच CCTV आहे. वर बघा एक पक्षी बसलाय. आय थिंक तुम्हाला दिसत असेल की माहीत नाही, पण बसलाय तो बघा. ब्लॅक कलरचा आहे. घर इथे मुंग्या बघ किती आहेत. लाल मुंग्या आहेत. आणि मंदिर पण खूप सुंदर आहे. त्याचा डोर बघा किती मस्त आहे.
श्री देव नागेश्वर प्रसन्न आहे. तर डोर बघा मस्त आहे ना. कोरीव काम केलं आहे खूप. ॲलिफंट आहेत. ओम नमः शिवाय. पिंड पण दाखवल्यावर इथे शिवाची. आता आपण निघूया. आपल्या पाहुण्यांकडे पण जायचं आहे. आता डायरेक्ट दुपारी जेवणार. आता तर काही भूक लागली नाही कारण हॉटेलमध्ये ते कटवडा खाल्लं आहे ना, म्हणून पोट पूर्ण टाईट आहे. आणि आज ऊन पण एवढं आहे ना. नेहमी थंड वाटतं पण आज खूप ऊन आलं आहे. सो चला आपण जाऊया. तर वाजले 12:51. आई बघा विहिरीकडे गेले तिथून. आपण पण जाऊन बघूया किती पाणी आहे. तर पाऊस पडलेला 1-2 दिवस पडला नाही पाऊस. इथे पडला आहे की नाही ते नाही माहिती. किती आहे ग पाणी? पुष्कळ आहे पाणी आई बोलते. बघूया. आतमध्ये मासे पण आहेत बघा. हिरवं हिरवं कसं काय पाणी? ते आता कचरा साफसफाई. शेवाळी बोलतात ना त्याला? शेवाळी. शेवाळी. अच्छा शेवाळ. आतमध्ये खूप आहेत पण शेवाळ पूर्ण हिरवं राहिलं. तर आता निघूया. मंदिर पण बघ किती मस्त होतं. निघूया आता. आलोय आम्ही आतमध्ये जाऊयात. चला आतमध्ये ना घोरपड पण आहे. तुम्हाला दाखवते थांबा. दिसली तर ठीक आहे. लाईट गेली आहे. शीट कुठे? तो गॅप आहे बघ. तो गॅप. हां त्या गॅपमध्ये कुठेतरी दिसेल तुला चालताना शेपटी खाली. तशी नाही येणार ती. ऑटोमॅटिक येते. असते ती. फणस फुलं कशी खालती पडले तिथे. आई बाबा आणि काका बाबा पुढे चालले. आपण पण त्यांच्या पाठीपाठी जाऊया. आपला फर्स्ट लुक इकडचाच होता आय थिंक. गणपतीमधला नागव्यातला. करवंद बघा. करवंद बघा. इथे करवंदाची खूप झाड आहेत. मागच्या वेळेला पण आम्ही करवंद खूप जमा केलेली इकडून. करवंद बघ इकडे कच्ची पण आहेत. काय काय हे चटणी करतात ना याची? हो, हिरव्या करवंदाची चटणी करतात. काटे लागतील बाजूला. काटे असतात. सो बी सेफ. इथे पण आहेत. नंतर कडे आता राहू दे. नंतर जाताना व्हाईट जीन्स घातली आहे. भीती वाटते माती वगैरे लागेल. सांगितलेली घालू नको. हा यार मी जीन्स नाही आणली. ब्लू सांगितलेली घालायला. डोंगरची काळी म्हणा. हे बघ इथे आहे खूप. हे बघ हे बघ. खायचं बघत नाही बसायचं. तोंड चिकट होतं. मी आता नाही खात. वर पण येत. बघ झाली. एक दाखव मला. आगर. नाही हात दे. त्याला डीक लागले म्हणून मी पुसून आगर घेते. नको. ए डीक पुसून घे ना. आगर गोडवाला दिलाय तुला. पचपचित आहेत. मागच्या वेळेला पण पावसात आलं ना. इथे पूर्ण पाणी भरलेलं खालती. दादा तुम्ही पाहिलं असेल दादा कसा चालत होता तेव्हा. उड्या मारत. त्यांनी शूज घातलेले म्हणून तो नीट चालत होता. मस्त आहे. चिमणी. गावठी चिमणी. चला जवळून गेला. आई तुला घाबरून पळेल ते. मी धरू का? धर बघू. धरू शकते मी. हां दाखव. ही बाई आली. ही बघा कशी फोटो काढण्यासाठी पुढे आले गावून. बघा त्याचा पण कळला मग देवचा. फोटो काढायला ती आली की काय. त्यांच्या कलरमुळे तर दिसून येत नाही आहेत.
आवाज बघ किती मस्त येतोय. कुठून आहे हो? जागा हो जागा कुठून म्हणजे कसं असतात? बापा पण इथे करंद काढतात. एवढी पण गोड नाही, रांबड आहेत. आम्ही आता आमच्या पाहुण्यांच्या घरी आलो आहे. ही त्यांची बॅक साईड आहे. आम्ही कार पाठीच पार्क केली आहे, बॅक साईडने चाललो आहे. ऊन खूप आहे म्हणून मी बोलली पहिली घरी जाऊया, पाणी पिऊ. आणि लाईट पण गेले यार. पुढून जाऊया चला. पुढचं बंद आहे गेट. बस झालं दोनच. येशील ना? हां आईचं बघा. आई बघ, आई आहे ना. काय हो ही काठी तरी काढायची ना, तुला लागणार ना. हे घेता काढले मी. ती मुंबईला आहे. काय हो हाय बरं आहे. मस्त मजा आहे. हा आवाज कसं बसलो काय खाऊन थंडा 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 खाऊन बसलो. लाईट गेली वाईट जरा नाही. आता तुम्हाला मी दाखवते जागेची मोजणी कशी करतात. चला आपण बघूया डिवाइड कसे करतात जागा. कुठे आहेत ते बाबा? तिकडे त्या म्हणजे सगळं हे ना या पेपरवर ठेव. काय सगळं जागा विगा ना या पेपरवर घे. त्यांचं सामान आहे ना हे. ठेव सगळं बॅग पाणी आता बॉटल उचलते. अगं राहून दे त्यावरच. काही नाही. लाजाळू आहे ना हे. हा हे बघा बंद केले. हे बघा लगेच बंद होतं. मी तुम्हाला दाखवणार होती जागेची मोजणी, पण शूटिंग अलाउड नव्हती. सो आता मी परत चालली आहे तेली काकींच्या घरी. सो चला. इथून याचे 2 रस्ते आहेत ना इकडेचे. मी मस्त झोपलेली बाबोली ये म्हणून आली तर मग ते शूटिंग नाही अलाउड. हे खूप लांब पडतं पण मग ते जवळ होतं बाबा. मोकळा रस्ता आहे ना, पण ते बरं पडलं असतं. तेली काकी झाडाची दिसली दिसली तिकडे. हे मस्त केलं ना हा पाठ. हा पाठ मस्त केला. म्हणूनच इकडून बोललो. ती गाडी तुमची मगाशी नव्हती ना? आलो तो नव्हती आत्ता. चालेल.
बाय. तिथे बैल आहे पण कुठे? पिलिकाकी आहे तिकडे. हो आहेत पिलिकाकी? नाही आहेत. तर आपण जाऊया घरी. हौश. समोर बघा बैल आहे. सो आता आम्ही घरी निघालो आहोत. हो हो येते. ये परत हो आता काकीकडे हो हो एक दिवस आमच्याकडे राहू तरी बघ कसं हो वाटतंय. हो येते गणपतीत. गणपती घे तुमची हो पाहुणी पण आज कोण लागतं ती काकी ना तेंडुलकरांची ते त्यांचे मित्र ना ढवण नाही कोण? मग कोण ढवण तेंडुलकर तुमका हे काकी ही का कोण लागतं आंतरा मावशी मावशी पण येते म्हणजे त्यांची बायको. गाडी बघा तिकडे पार्क केली होती आम्ही. थोडा वेळ पडून होती पिक्चरवर बसलेली कंटाळा आलेला म्हणून. आणि आता आम्ही आय थिंक घरी जाऊ. तर मध्ये अजून एक पाहुणे आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये पहिल्याच व्हिडिओमध्ये आम्ही गेलेलो तिकडे जाऊ. नाहीतर मग डायरेक्ट घरी चला बघूया. काका पण मुंबईला चालले राहतात. 7:30ची त्यांची ट्रेन आहे. एक तास इकडून आपला एक तास पण हेंका सोडतो लो कणकवली स्टेशन. हो 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 होय. चला बाय. चला चला बाय. हां सो हे आहे कणकवली स्टेशन. काका चाललेत मुंबईला. सो आम्ही त्यांना कणकवली स्टेशनला सोडायला चाललो आहे. ती बघा तिथून ट्रेन चालली आहे मुंबईला जाणार. ती बघा. हो चला चला बाय. बाय. फोन करा. हो 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 चला बाय. घेतलं ना चावी दिली का हो दिली गाडीची लवकर आठवण केलं. नाही माझ्या लक्षात होतं मगाशी परत बोलता बोलता राहिलं. चला हा चला हा बाय. हा मी पुढे येऊ बाबा. ये ना. मी पुढे आली बसायला. काका गेली ना. सो मी त्यांच्या जागेवर आली. ती बघा ट्रेन मुंबईला जाणार ना आता. आलो आम्ही आता आमच्या पाहुण्यांकडे. आमच्या बिल्डिंगमध्ये जातात. मागच्या वेळी पण आलेलो तेव्हा आजीने एक लहान मुलगा होता. ओसर गाव आहे आणि त्यांचं आता घर नवीन बिल्ड होत आहे. काम चालू आहे. मस्त केलं मी पावलांचा 4 पाकाचा मस्त आवडत असा घर वया. मग ह्या कसा बदलला ठीक आहे. वर औषध सुकून बिगूक. अरे मायका रूम काढून द्यायची आहे ना वर. हे या कोणाचा परवडूचा नाही बाय. रोड ते 2 मंदिराचा आहे. तू आता बोलत होते ना चल ते बोलत होते त्यांचं. हे बघ ना पहिलं छोटस मस्त बांधलंय. छान सगळी बाजू बाहेर. हायवे बघा डायरेक्ट समोर. त्याची टेका टाकाने दिलेली ना त्याच्यातच टेका जाऊ. आणि वर काही लावताच असं काय लावचा
पावडी नको कावडी करू इथं मग नाहीतर पाणी घरात येईल. चपला काढा. आता चपला काढून द्यायचा. आमच्याकडे शूज काढ बघा इथे. इकडे काढा. कलरला हात लावू नको हा कलरला दे म्हणजे ही बेडरूम हे हॉल आपले बेडरूम काढले बेडरूम आमचं. किचन तो पावला नाही काढण्याची बेडरूम नको आणि हे एक बेडरूम लाईट आपण ती लाईट दिसतात बल्ब पण काय लावतो लाईट कशी आता लावतो या खोल. इग्नोर दिसतात ती लाभ आहे. काल लागलो हो, तसं दिसतं. पेटल्यागत. हळूहळू दिसतो तो हळूहळू टाकता ते मी घेऊन ठेवलेले बेडरूम संपलं तुमचं आता जर 2 पावलं टाकली की खोली नंबर होती. तर नाही बोलला. भरपूर झालं चला चला उठून तरी चला लाईट काढून टाकलं नाही. लाईट काढलास की ते हा होय बघूचा ना आम्ही दडून नाही घेत आम्ही सगळं दाखवतो बघा बघा आजी काय सांगता तर मस्त केली अजंगर बघा झालेला इकडे वेचिंग ठेवली इकडे बेसिन बनवता. काय सोडतात. पहिला रस्तो हा खाली गाव बनवला होय त्यात मागची होती नाही का जरा. लाईट गेली कोणाक माहिती होती ह्यांका मग त्यांनी रस्तो बनवून घेतला जेसीबीने हा मग सकाळ होता ना सगळं. जेसीबीने रस्तो बनवले त्यालाच खर्च केला की तुमका खर्च केला मग बरोबर आपलं रस्तो पण झालो मी सॉक्सवरच चालले हे बघ लागू दे त्याला मी पण सॉक्स घातले आहेत तुम्हाला काढता येत नाही जाऊन दे चला होय इथून पण जिने आहेत बघा एकाच पैसे नाही संपलं पैसे खाली ते माती आणि सॉक्स म्हणजे खराब झाले आहेत वाव त्यांचा मस्त हायवे इथे माझा नातू म्हणा आजी काकी आजी आमका तसं दादऱ्यांवर जाऊ गावा गायावर पाटील नाही लक्षामध्ये या माझा मस्त केलं या माझ्या पुत्याने जमत्या सुनीता म्हणते ना हिला काय दोन हा हा मस्त आहे ना दाखव हायवे व्ह्यू बघा किती मस्त आहे इकडचा छान वाटतंय आणि हे बघ एक कौलांचं घर आहे म्हणून अजून वाईब येते छान तर त्यांच्या टेरेसवरचा व्ह्यू आहे आणि मस्त इथून आता हायवे होणार आहे ही गव्हर्नमेंटची गाडी आहे सगळी आणि स्काय पण बघा किती छान वाटतं काय नेहमी असतात आज जास्त फिरून दिसते एक टीव्ही नवीन घ्यावा आता आणि ही आहे देवांशी आणि ती आहे कृपा मागच्या वेळेला आलेलो तुम्ही नव्हतात कोणतं एक लहान मुलगा होतं मी नाव विसरली त्याचं हा खूप बडबड करत होता चालू करू जा नका. नाव नाही लक्षात चालू होतं तो होता आम्ही नव्हतो आम्ही तिकडे आणि तो 2 महिने फ्री होतो 6 महिने 2-3 महिने गावले त्याचे 3 महिने फुकट गेले फ्री होता सगळा भरून नको ते व्हिडिओ करते घरी आली आहे मी बघा आमची आजोबांची मांजर दाखवते कुठे गेली ही बघा आमची मणी म्याव ही बघा नी बाई घरी आली आहे मी आता परफेक्ट वाजले 9:34 अजून जेवण पण बाकी आहे करायचं आता आई जेवण करेल मग नंतर आम्ही मस्त झोपणार आहे जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय